सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या जबाबदारी की आपल्या विभागावर आपापल्या विभागामध्ये काम करण्यावर भर देण्यामध्ये आहे। मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे, या निमित्ताने मी जास्त काही बोलणार नाही। वास्तविक नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान गेल्या 10 वर्षांमध्ये झाल्यापासून या भारत देशाचं नाव हे आंतरराष्ट्रीय दर्जावर जर न्यायचं काम कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व खासदार साहेबांनी केलं। माझे आपण नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलं नाही, काय करायला पाहिजे होतं हे ते बोलत नाहीत। ते दोनच गोष्टी बोलतात की भारत खतरे में है, धोक्यात आहे आणि घटनेची बदल होण्याची शक्यता आहे, घटना बदलण्याची शक्यता आहे। माझं त्यांना एवढंच आव्हान आहे, लहान तोंडी मोठा घास होईल, परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी काम जे केले ते तुम्ही यापूर्वी कधी केलेलं नाही। इतकं काम 10 वर्षांमध्ये 35 मध्ये होतं, ते या सरकारनं रद्द केलं। म्हणजे मी तर म्हणतो घटना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ही सशक्त केली का अशक्त केली? तर सशक्तच केली, कारण संपूर्ण भारत एक करण्याचं स्वप्न त्यांचं होतं, त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर सुद्धा। आणि एका वाक्याचं उत्तरावर लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे। तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे, कुठलाही मुद्दा विरोधकांच्याकडे नाही। स्थानिक पातळीवर बोलायचं म्हटलं तर या तालुक्यातले काही विरोधक मंडळी असं म्हणतायत की ही निवडणूक शंभूराजे माझ्यामध्ये नाही, ही निवडणूक लोकसभेची आहे। पण शंभूराजांचा मावळा काय आहे हे त्यांना अनेक वेळा दाखवून दिलेला आहे। हे बुद्धिभेदाचं भाषण याला अजून संपूर्ण पंतप्रधान पदाचा एक चेहरा सुद्धा नाही आहे का? तर हे सगळे स्वार्थाने एकत्र आलेले लोक आहेत। स्वार्थ काय? तर काही नाही, फक्त आपल्याला सत्तेत यायचं आहे। सत्तेत काय यायचं आहे? तर जे आजपर्यंत घोटाळे आपल्याला पाहायला मिळतात असे पुन्हा जास्तीत जास्त आपले लोक सगळे व्यक्ती केंद्रित असल्यामुळं यांना स्वतःच्या स्वतः मी स्वतः पलीकडे लोकांशी काही घेणं देणं नाही, हे आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आणि मग निर्णय तुम्ही घ्यायचा आहे की प्रगतीच्या बाजूने जायचं आणि आपले कामं करून घ्यायचे, या भागाचा विकास करून घ्यायचा का नको त्या लोकांच्या बोलकापांना बळी पडून त्यांच्या बरोबर जाऊन होणार काय? तर काहीच नाही। केंद्रात सत्ता ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची येणारच आहे। राज्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे, त्यामुळं हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। मला सांगा 1999ला काय कारण होतं, का तुम्ही असं केलं? मी एक प्रश्न तुम्हाला विचारतोय, म्हणजे मी द्वेषापोटी रागापोटी विचारत नाही, पण एक उत्सुकता म्हणून मी आपलं विचार, का तुम्ही सर्वांनी त्या काळात संपूर्ण जे विकास कामां मार्गी लावणार जे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचं सरकार होतं, का त्यांना धूळ चालली? काय झालं? 1, 2, 3 नाही, तब्बल 15 वर्षे तुम्ही त्यांना लांब ठेवलं का? त्याचं उत्तर सुद्धा आपण त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं।